मुख्यमंत्र्यांच्या भाषणासाठी निकाल वाचन लांबवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। सीएमचे हिंगोलीमधलं भाषण पूर्ण होईपर्यंत विधानसभा अध्यक्ष थांबले। लोकशाहीच्या मुलाखतीमध्ये रोहित पवार यांनी राहुल नार्वेकरांवरती गंभीर आरोप केलेला आहे। आमदार अपात्रता निकालावरून रोहित पवारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केला। या संदर्भात चर्चा करण्यासाठी नरेश म्हस्के सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। नरेशजी, मुख्यमंत्री यांचं भाषण पूर्ण होईपर्यंत निकाल वाचन केलं नाही असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी लोकशाही मराठीला नुकताच दिलेल्या मुलाखतीत केलाय। आपली प्रतिक्रिया? रोहित पवार हे बालिश आहेत आणि ते लहान असल्यामुळे अशा पद्धतीने चर्चा करत असतात। आणि हे कोणी सांगितलंय तर जितेंद्र आव्हाड, त्यांच्याच पक्षाचे आमदार आणि त्यांचे नेते। त्यामुळे ते बालिशपणे जर काही आरोप करत असतील त्याच्यावरती लक्ष द्यायला नको। पण रोहित पवार बालिश आहेत, लहान मुलं आहेत, ते लहान मुलासारखी बडबड करतात, हे सर्व एक आठवड्यापूर्वी जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं। त्याच्यामुळे ते बालिशपणे जे काही विधान करत असतील तर त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही। पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की 4:30ची वेळ जाहीर केलेली होती, मात्र मी तुम्हाला सांगतो ना की ते काय ते सगळे बालिशपणातून केलेली वक्तव्य आहे असं खुद्द जितेंद्र आव्हाडांनीच सांगितलं। बाकीचं दुसरं कोणी सांगितलेलं नाहीये। आता जितेंद्र आव्हाड त्यांच्या विषयी जे जसे ठासून सांगतात त्यामुळे ते बालिश आहेत आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यांवरती मला प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य वाटत नाही। निश्चित, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी बोलल्याबद्दल। तर रोहित पवार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे, मात्र नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देताना रोहित पवार हे बालिश आहेत आणि त्यांच्या या अशा वक्तव्यांना उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या भाषणासाठी निकाल वाचन थांबवल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे। लोकशाही मराठीवरती त्यांनी नुकतीच मुलाखत दिलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी हा आरोप केलेला आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणासाठी निकाल वाचन लांबवल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला। विधानसभा अध्यक्षांनी निकालासाठी दुपारी 4:30ची वेळ जाहीर केली होती, पण त्यावेळेसच मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होतं आणि त्यासाठी नार्वेकर थांबून राहिले। मुख्यमंत्र्यांचं भाषण संपल्यानंतर नार्वेकर निकाल वाचनासाठी आले असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे। लोकशाही मराठीला त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये हा गंभीर आरोप केला। तर लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित पवार नेमकं काय बोललेत आपण पुन्हा ऐकूया। तुम्ही अशीच एक प्रतिक्रिया काल निकालाबद्दल दिली होती की हा निकाल कोणीतरी लिहून दिला अध्यक्षांना। आता आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती संविधानाच्या बाजूने जर अध्यक्षांना निर्णय घ्यायचा असता तर मग त्यांना डिस्क्वालिफाय करावं लागलं असतं, पण ते त्यांनी केलं नाही। आणि त्याच्याच बरोबर त्यांनी जो काही टाइम सांगितला होता की मी या वेळेस येईल, त्या मुख्यमंत्री साहेबांचं भाषण चालू होतं, त्यांनी जो काही टाइम सांगितला होता की मी या वेळेस येईल, त्या मुख्यमंत्री साहेबांचं भाषण चालू होतं, मुख्यमंत्री साहेबांचं भाषण संपलं की अध्यक्ष महोदय हे टीव्ही समोर आले आणि त्याच्या आधी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा अध्यक्ष भेटलेले आपल्या सर्वांना माहिती आहे। त्यामुळे लोकांचं जे मत आहे ते मी फक्त बोलून दाखवलं। तर आपण पुन्हा ऐकलेलं आहे रोहित पवार काय बोललेले आहेत। लोकांचं मत आहे ते मी बोलून दाखवलेलं आहे, मात्र त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे ते म्हणजे 4:30ची वेळ निकाल वाचनासाठी देण्यात आलेली होती, मात्र एकनाथ शिंदे बोलत होते सभेमध्ये आणि त्यामुळेच निकाल वाचनासाठी लांबवण्यात आले, वेळ लांबवण्यात आला, जास्त वेळ घेण्यात आला असं त्यांनी आरोप केलेला आहे। लोकशाही मराठीला मुलाखत देताना रोहित पवार यांनी असा गंभीर आरोप केलेला आहे। विधानसभा अध्यक्षांनी निकाल वाचनाला वेळ घेतला कारण मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होतं आणि त्यासाठीच निकाल वाचन लांबवलं गेलं असं त्यांनी म्हटलेलं आहे। हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू होतं आणि हे भाषण संपेपर्यंत निकाल वाचन केलं नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे। आमदार अपात्रता निकालावरून रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती हा गंभीर आरोप केलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या भाषणासाठी निकाल वाचन लांबवण्यात आलं कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंगोलीमध्ये होते, हिंगोलीमध्ये ते बोलत होते, त्यांचं भाषण त्या ठिकाणी सुरू होतं, ते भाषण संपण्याची एक प्रकारे वाट पाहण्यात आली आणि त्यानंतर निकाल वाचन सुरू करण्यात आलं। त्यामुळे 4:30ची वेळ असून सुद्धा निकाल वाचन त्या रोहित पवार यांनी केलेलं आहे। आमदार अपात्रता निकालावरून रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती आता गंभीर आरोप केलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या भाषणासाठी निकाल वाचन थांबवल्याचा हा आरोप आहे।
विधानसभा अध्यक्षांनी निकाल वाचनासाठी दुपारी 4:30ची वेळ जाहीर केलेली होती, पण त्यावेळेसच मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होतं हिंगोलीमध्ये आणि त्यामुळेच नार्वेकर थांबून राहिले असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्र्यांचं भाषण त्या ठिकाणी संपलं आणि त्यानंतर नार्वेकरांनी निकाल वाचन सुरू केलं असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. हा गंभीर आरोप रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती केलेला आहे. आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर आधीच राहुल नार्वेकर यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांनी टीका करत असताना आता रोहित पवार यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे. सीएमचं हिंगोलीमध्ये भाषण सुरू होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी मुख्यमंत्री बोलत होते हिंगोलीमध्ये आणि त्यांचं भाषण संपण्याची वाट पाहिली गेली. निकाल वाचनासाठी 4:30ची वेळ देऊन सुद्धा हे निकाल वाचन वेळेमध्ये झालं नाही, उशिरा झालं, कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण संपण्याची वाट पाहिली असं रोहित पवार यांनी म्हटलं. तर रोहित पवार यांनी लोकशाही मराठीला ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलेली आहे आणि ज्यामध्ये त्यांनी राहुल नार्वेकरांवरती गंभीर आरोप केलाय. आपण ऐकूयात रोहित पवार नेमकं काय म्हणाले. तुम्ही अशीच एक प्रतिक्रिया काल निकालाबद्दल दिली होती की हा निकाल कोणीतरी लिहून दिला अध्यक्षांना. आता आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती संविधानाच्या बाजूने जर अध्यक्षांना निर्णय घ्यायचा असता तर मग त्यांना डिस्क्वालिफाय करावं लागलं असतं, पण ते त्यांनी केलं नाही. आणि त्याच्याच बरोबर त्यांनी जो काही टाइम सांगितला होता की मी या वेळेस येईल, त्या मुख्यमंत्री साहेबांचं भाषण चालू होतं. त्यांनी जो काही टाइम सांगितला होता की मी या वेळेस येईल, त्या मुख्यमंत्री साहेबांचं भाषण चालू होतं. मुख्यमंत्री साहेबांचं भाषण संपलं की अध्यक्ष महोदय हे टीव्ही समोर आले आणि त्याच्या आधी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा अध्यक्ष भेटलेले आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे लोकांचं जे मत आहे ते मी फक्त बोलून दाखवलं. रोहित पवार म्हणतात की लोकांचं जे मत आहे ते मी बोलून दाखवलेलं आहे, पण त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.